लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता जितके टर्न आणि ट्विस्ट आलेत त्याच्यापेक्षा भारी आता गोष्ट घडलेली आहे। एकाच वेळेला दोन गोष्टी घडलेल्या आहेत। सखीने आता इकडे एक चूक केले, ते म्हणजे सगळी प्रॉपर्टी मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईच्या म्हणजे आता तिने स्वतः तेजस्विनीच्या नावाने केले, पण ती तेजस्विनी नाही आहे, ती मनस्विनी आहे। ही गोष्ट आता मात्र लगेचच तिच्या समोर ज्या वेळेला येणार आहे, कारण आता नक्की काय घडलं होतं हा सगळा प्रकार स्वतः आता तेजस्विनी सगळ्यामध्ये सांगणार आहे। आपण कसे जिवंत राहिलो हे पण सांगणार आहे। पण इथेच कान्हाने एका झटक्यात बाजी पलटले, कारण आता सगळी प्रॉपर्टी घेऊन आता आपल्या मूळ रूपात आलेली आहे। तिला फक्त प्रॉपर्टी नावावरती होईपर्यंतच मात्र आता इकडे देरी असते। प्रॉपर्टी नावावरती झाल्यावरती सरकारचं राहणीमान आणि सगळंच बदलल्या कारणाने आता मात्र कान्हाला सखीच्या नजरेमध्ये सगळं सत्य आणायला सोपं गेलेलं आहे। आणि त्यानंतर सखीचे डोळे तर उघडलेत, पण इथूनच आता कायद्याचा धबडगा दाखवत इकडे आता सगळी प्रॉपर्टी कशा पद्धतीने पुन्हा एकदा सखी किंवा तेजस्विनी खऱ्या तेजस्विनीच्या नावावरती करून घ्यायची हा सगळा प्लॅन आता कान्हाने केलाय। पण इथे आता मनस्विनी खोटी आलेली आहे तेजस्विनी बनून। ती या सगळ्या प्रकरणात कशी अडकणार, कान्हा आणि सखी ज्या वेळेला एकत्र येणार त्यावेळेला नक्की आता काय घडणार, आणि या सगळ्यामध्ये तेजस्विनी इतके दिवस कुठे होती, आणि त्यानंतर ज्या वेळेला तिला आता सगळं सत्य समजलंय तेव्हा नक्की काय घडणार, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। छोटूसा व्हिडिओ शेवटपर्यंत। प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहिलेलं आहे की आता ज्या वेळेला तेजस्विनी त्या दरीमध्ये कोसळली आणि त्याच वेळेला तेजस्विनीला तिथेच आता काटाकुट्या गोळा करणाऱ्या आदिवासी समाजाच्या काही लोकांनी वाचवले, आणि तिच्यावरती मग आता जडीबुटी लावून काही उपचार चाललेले आहेत। आणि हे सगळं करत असताना मात्र आता इकडे हळूहळू ती आता बरी होत चालली, पण अजूनही पूर्णपणे ती बरी होत चाललेली नाहीये। ज्या वेळेला ती आता शुद्धीवरती येईल त्या वेळेला ती फक्त सखी इतकं शब्द बोलत आहे, आणि या लोकांना कळत नाहीये की आता ही सखी आहे कोण, आणि ते आता तिला काहीही झालं तरी बरं करण्यासाठी आपल्या परीने जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आता इकडे करत आहेत। बरं, तोपर्यंत इकडे आता मनस्विनीने खेळी खेळलेली आहे। मनस्विनी आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे सखीला, हे बघ बाळा, मातृदिन आहे, आजच्या मातृदिनाला मला तुझ्याकडून फक्त आणि फक्त एक वचन पाहिजे आहे। आणि त्यावरती ती म्हणते, हो आई बोल ना, इतके वर्ष हा मातृदिन मी आता तुझ्या विना साजरा केलेला आहे। तू इकडे असताना सुद्धा जगात मी आता कधीच आईचं प्रेम आता अनुभवलं नाहीये, आणि त्यामुळे या मातृदिनाला मी तुला अशी काही गिफ्ट देणार आहे ना की त्यानंतर आता इकडे या घरामध्ये तुला कुणाही समोर हात पसरावे लागणार नाहीत। असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच वकिलांची भेट घेत सगळी प्रॉपर्टी आता इकडे आपली आई तेजस्विनी हिच्या नावावरती करायचं ठरवलंय। कान्हाला ज्या वेळेला वकिलांच्या मार्फत आता समजलेलं आहे की सगळी प्रॉपर्टी ही आता बेबी सरकार ही आता त्या सरकारच्या नावावरती करायला निघाले, झालं कान्हाने आता इकडे मोठी खेळी खेळले। कान्हा आता तिला एकदा भेटायला आलाय, आणि बेबी सरकार तुम्ही हे सगळं चुकीचं करताय असं तिला सांगण्याचा तो प्रयत्न करतोय। पण त्याच वेळेला सखी आता सांगायला लागते, कान्हा हे बघ, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस। मुळातच माझी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तू इतके जे काही प्रयत्न केले होतेस ना ते प्रयत्न फेल झालेत, आणि त्यानंतर आता मी तुझ्यासारख्या कुणाचंच ऐकायला इथे बसलेली नाहीये। काहीही झालं तरी माझ्या आईच्या नावावरती ही प्रॉपर्टी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। असं म्हटल्यावरती कान्हा सांगतो, बेबी सरकार तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे, मुळातच या सगळ्याचा तुम्हाला पश्चाताप होईल। आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या आईच्या नावावरती प्रॉपर्टी करायची आहे ना, मग आता माझी एक गोष्ट लक्षात घ्या, मुळातच आता इकडे तुमच्या आईचे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळी चौकशी केलेली आहे, तर आता डोळ्यांची प्रक्रिया करून डोळ्यांचा रंग बदलता येतो, पण कोणत्याही प्रकारे अजून अशी टेक्निक काही आलेली नाहीये की आपण हातावरती प्रक्रिया करून हाताचे ठसे उमटवू शकतो। प्रॉपर्टी नावावरती करण्याच्या वेळेला तुम्ही आता जे काही ठसे घेण्याचे असतात ते ठसे वेगळ्या अशा पेपरवरती पण घ्या, आणि त्यानंतर तुम्ही आता व्हेरीफाय करा। यावरती सखी सांगायला लागते, हे बघ, खरं तर मला तुझ्या सल्ल्याची काही गरज नाहीये, हां पण जर का तुला किंवा अजून कुणाला अजूनही डाऊट असेल की ती माझी आई नाही आहे तर मात्र मी आता हे करायला तयार आहे। आणि कान्हाने ऑलरेडी वकिलांना ही गोष्ट सांगितलेली असते, आणि त्यानंतर मग आता कान्हा इकडे वकिलांना बोलतो। वकील म्हणतात,
ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. म्हणजे जरी सही करायची असली तरी काही पेपरवरती ठसे मात्र घ्यावेच लागतात आणि त्यामुळे ते ठसे आपल्याकडे येणार आहेत. आता इथेच कान्हानी मोठी खेळी खेळलेली आहे, जी आता इकडे मनस्विनीला माहीत. आणि आता इकडे 11 मेला म्हणजेच मदर्स डेच्या दिवशी आता इकडे सखीने ताबडतोब इकडे आता आपल्या आईच्या नावावरती प्रॉपर्टी केली आणि आई, माझ्याकडून तुला आता मदर्स डेचं हे गिफ्ट आहे असं म्हणत ती आता फाईल तिने तिच्या हवाली केलेली आहे. फाईल घेतल्यावरती मात्र आता जग जिंकल्याचा आनंद इकडे मनस्विनीला झालेला आहे आणि ती म्हणते, खरंच सखी, खरं तर ह्याची काही गरजच नव्हती ग. म्हणजे आता तू हे देतेस म्हणून मी हे घेते आहे खरं, पण मला असं वाटते की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. कारण कितीही झालं ना तरी माझ्यासाठी बाळा तू जितकी महत्त्वाची आहेस ना तितकं कुणी महत्त्वाचं नाही आहे. यावरती ती म्हणते, हो आई, आणि माझ्यासाठी सुद्धा, असं म्हणत सखीने तिच्या आता सह्यासुद्धा घेतल्यात आणि काही पेपरवरती ठसे पण घेतलेत, ज्याची कल्पना मनस्विनीला नाही आहे. आणि सखी तिकडून निघून गेले. इथूनच खऱ्या अर्थाने कान्हाने खेळी खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर सखीला फोन आलाय, ती निघून गेले. मग काय, मग आता सरकारला कोणत्याही प्रकारे म्हणजे आता नाटक करायची गरजच राहिलेली नाही आहे आणि ती तिच्या मूळ रूपात आलेली आहे. सरकार आता मुळातच आपल्याशीच बोलायला लागते, करा, माझ्या विरुद्ध जितकी कारस्थानं करायची तितकी करा. ज्यासाठी मी इतके वर्ष धडपड करत होते तर ते मला मनस्विनी बनून मिळालेलं नाही आहे, ते मला तेजस्विनी बनून मिळालं. बघ ताई बघ, आता तुझ्या मुलीची मी काय अवस्था करते. तू कुठेही असशील ना, स्वर्गात नरकात, तिथून आता बघत राहा. तुझ्या मुलीला एका खाण्याच्या दाण्यासाठी मी आता नाही मोताब केलं ना तर मात्र आता तुला नरकात किंवा स्वर्गात आता इकडे असशील ना तिथून सगळीकडून त्रास होत असेल. प्रत्येक अन्नाच्या दाण्याला मी आता तुझ्या मुलीला महाग करणार आहे, असं म्हणत तिने आता मोठाच खेळी खेळले. पण तिला माहीत नाही आहे की आपल्या विरुद्ध इकडे कान्हाने मोठा डाव रचलेला आहे आणि आता फिंगरप्रिंट मिळवत खऱ्या तेजस्विनी आणि मनस्विनीचं तो आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये विश्लेषण करणार असतो आणि ज्याची कल्पना अजिबात इकडे आता म्हणजे सरकारला नाही आहे. बरं, आता इकडे ज्या वेळेला खरे रिपोर्ट आलेले आहेत किंवा आता फिंगरप्रिंटचं ॲनालिसिस झाले त्यावेळेला कान्हा आता वकिलांना घेऊन इकडे आलेला आहे आणि त्यानंतर कान्हा आता खरे रिपोर्ट ज्या वेळेला सखीला दाखवतोय तेव्हा मात्र सखीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. सखीला मुळातच कळत नाही आहे हे सगळं आपल्यासोबत काय चाललंय आणि त्यावरती तो सांगायला लागतो, बेबी सरकार, तुमची मोठी फसवणूक झाली. हे जे काही फिंगरप्रिंट आहेत ना, हे फिंगरप्रिंट मनस्विनी सरकारचे आहेत. मुळातच मनस्विनी सरकार यांचे ओरिजिनल फिंगरप्रिंट ज्या वेळेला त्या आता इथे काम करत होत्या ना त्यावेळेच्या डॉक्युमेंट्समध्ये आहेत आणि ते आता चेकिंगसाठी दिल्यावरती ते मॅच झालेत. असं म्हटल्यावरती सखी सांगायला लागते, कान्हा, मग माझी आई कुठे आहे? आणि त्यावरती मग आता कान्हा सांगायला लागतो, आज तुम्हाला तुमच्या आईची भेट घडवणार आहे. खरं तर काय योगायोग आहे, आजच्या मदर्स डेला मला आता तुमच्या आईचं सत्य समजलंय. पण त्यानंतर जे सत्य समजले ना ते ऐकून तुमचं काळीच चिरेल. चला माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता. इकडे आता कोणताही वेळ वाया न घालवता सखी कान्हासोबत निघालेली आणि आता कान्हाची शोध मोहीम चालू आहे याची कल्पना कुणालाही जरी नसली तरी सुद्धा कान्हाने त्याची शोध मोहीम चालू ठेवलेली आहे. आणि इथेच आता खऱ्या अर्थाने इकडे पत्ता लागलेला आहे तेजस्विनीचा. तेजस्विनी आता मात्र एका आदिवासींच्या घरामध्ये आहे हे कान्हाला समजल्यावरती डॉक्टरांचे उपचार तर सुरू केलेत पण तिकडेच आता सखीला तो घेऊन गेलाय. सखी ज्या वेळेला आपल्या आईला पाहते आणि त्यावेळेला आपसुकच तिच्या तोंडून आई असा मोठ्याने आवाज बाहेर पडतो आणि त्यानंतर आई उठ असं म्हणत सखी आता आरडाओरडा करायला लागते. सखीचा आवाज ऐकून इकडे आता कुठेतरी तेजूचे थोडेसे डोळे आता किलकिले उघडलेले आहेत आणि सखी, माझी सखी असं म्हणत ती आता तिच्याकडे पाहत आहे आणि त्यावरती वकील आता सांगायला लागतात, मुळातच जे फिंगरप्रिंट आता इकडे मनस्विनीचे म्हणून आता घेतलेले आहेत तर त्याच फिंगरप्रिंटवरून आता आपल्याला मोठा गेम करता येणार आहे. सखी आता सांगायला लागते, मला बाकी काहीही नको आहे, मला माझी आई फक्त बरी झालेली पाहिजे. आणि त्यावरती लगेचच कान्हा आता सांगायला लागतो, बेबी सरकार, चिंता करू नका, तुमची आई बरी होणार म्हणजे होणार, हा माझा शब्द आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही आहे, माझ्या मूर्खपणाच्यामुळे आता मी सगळी प्रॉपर्टी गमावून बसलेली आहे. आणि त्यावरती कान्हा सांगायला लागतो, प्रॉपर्टी तर काही हरकतच नाही आहे, गमावून बसलात तरीसुद्धा, पण
पण मी तुमच्या प्रॉपर्टीला एक यत्किंचित धक्का लागू देणार नाहीये, कारण आता जे फिंगरप्रिंट आहेत ते आता मनस्विनीचे आहेत हे आपण सिद्धच करू शकतो आणि त्यानंतर खरी तेजस्विनी सिद्ध केल्यावरती आपण प्रॉपर्टी खऱ्या तेजस्विनीच्या नावावरती केले, खोट्या मनस्विनीच्या नाही, हे सुद्धा सिद्ध होईल आणि त्यामुळे प्रॉपर्टी तुमच्या आईचकडे येणार आहे। ही गोष्ट मात्र आता लक्षात ठेवा। प्रेक्षकांनो, इथूनच कट्टू कानाने इतका मोठा गेम केलाय आत्तापर्यंत मनस्विनीने तेजस्विनीचा बुरखा पांघरलेला असतो, पण ज्या वेळेला प्रॉपर्टी तिच्या नावावरती झाले त्यावेळेला मात्र आता हा बुरखा फाटलेला आहे आणि त्यानंतर कान्हा आता सखीला घेऊन इकडे आलाय आणि तो सांगतोय काही उपयोग नाहीये, यांनी कितीही नाटकं जरी केली ना तरी सुद्धा प्रॉपर्टी ही तुम्ही तेजस्विनी तुमच्या आईच्या नावावरती केलेत आणि त्यामुळे काही फरक पडत नाहीये। कोर्टामध्ये फक्त एकदा हे सिद्ध झालं ना की ही मनस्विनी आहे की प्रॉपर्टी आपसुकच तुमच्या आईकडे येईल आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सरकार, अरे पण ती आई जिवंत असली पाहिजे ना। यावरती तो सांगतो तुम्हाला सरकारची आई म्हणजे बेबी सरकारची आई जिवंत नाहीये, तुम्हाला असं वाटत असेल, पण आता खरा खुलासा त्यावेळेला सखी करते, माझी आई जिवंत आहे आणि तीच खऱ्या अर्थाने तुझा आता कर्दनकाळ बनणार। इकडे मनस्विनीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे।